नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. इकडे जेव्हा आता शिल्पा आनंदीला घरातून बाहेर काढत असते, म्हणजे आता आनंदीने मोठं सत्य सगळ्यांपासून लपवलं आहे. तिने युगंधरशी लग्न केलं आहे हे न दाखवण्यासाठी तिने घरात नोकर असल्याचं नाटक करते. पण शिल्पाला वाटतं आता कधी ना कधी मुलांच्या समोर हे सत्य येणार आणि मुलांच्यामध्ये आणखीन काही मतभेद होऊ नयेत, म्हणून शिल्पा आता आनंदीला सगळ्यांच्या न कळत घरातून बाहेर हाकलून देत असते. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे त्यांची जी मुलं आहेत त्यांनासुद्धा आनंदीचं सत्य समजलं आहे. म्हणजे स्वतः विद्याधरने आता पृथ्वीला आनंदी ही तुमची आई आणि युगंधरने दुसरं लग्न केलं हे आता जेव्हा त्यांना कळतं तेव्हा आधी सुरुवातीला पृथ्वी हा प्रचंड संतापलेला असतो. पण त्यानंतर आनंदीने अशी काही जादू केली आहे, म्हणजे असं काही त्या मुलांना सांभाळून घेतलं, त्यांच्यावरती माया केली आहे. आणि त्यानंतर आता पृथ्वी आणि ही तिन्ही मुलांनी आनंदीला आपली आई म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि जेव्हा आता शिल्पा आनंदीला घरातून बाहेर काढत असते तेव्हा मात्र आता ही तिन्ही मुलं समोर येत शिल्पाला अडवत आनंदीला तिचा हक्काचा मान, स्थान आणि आईचं स्थान त्या तिघांनी सुद्धा दिलेलं आहे. आता नेमकं या सगळ्यासाठी आनंदीने काय केलं, कसं केलं, या सगळ्या गोष्टी कशा घडल्या, हे सगळं काही आपण सविस्तर आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, युगंधर हा इकडे रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळेला त्या तिकडे पाठवून माई येतात. माईंना युगंधरची अवस्था चांगलीच माहीत झालेली असते. त्याला खूप मनस्ताप झाला असणार, म्हणून माई त्याची समजूत घालायला आलेली असतात. पण युगंधर तेथे कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. माई म्हणतात, युगंधर, मला माहिती आहे तुला आज किती त्रास झाला आहे ते, पण तू स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस. जे झालं ते झालं, सगळं विसरून जा. पण युगंधरला आता तो झालेला सगळा प्रकार पुन्हा पुन्हा आठवतोय. कशा प्रकारे समिताचा फोटो पडला, तो फुटला. त्यामुळे आता युगंधर म्हणतो, माई प्लीज मला थोडा वेळ एकटंच राहू द्या, मला एकट्यालाच बसू द्या. आता माई म्हणतात की हो, तुला जेवढा वेळ घ्यायचा तो घे. असं म्हणत माई आता सुद्धा तिथे निघून जातात. फक्त जाताना एवढंच म्हणतात की तू स्वतःला फार त्रास करून घेऊ नकोस, तुझी काहीच चूक नव्हती या सगळ्यामध्ये. असं म्हणत माई निघून गेल्यात. पण युगंधरला आता तो त्रास होतोय की नक्की ही मुलं अचानक आली कशी, म्हणजे अशा वेळेला मुलं अचानक कधी येत नाहीत आणि तिघही एकाच वेळेला, असं कसं होऊ शकतं. आणि आता युगंधर सगळं आठवण्याचा प्रयत्न करतो काय घडलं असेल, आणि म्हणून तिन्ही मुलं एकाच वेळेला अगदी बरोबर श्राद्धाच्याच वेळेला आली. याआधी तर असं कधी झालं नव्हतं. पण इकडे आता जी ही आहे ना, काय ती मिथाली, ती विचार करत असते की तिला तिच्या बाबाला भेटायचं असतं. आता तिला कुठेतरी त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असते, काळजी वाटत असते. आणि ती म्हणत असते की नाही नाही, काही झालं तरी मला बाबांशी एकदा बोलायलाच हवं. आज जे काही झालं ते चांगलं नाही आहे. त्यावर आता एवढ्यात पृथ्वी येताना म्हणते की काय गं, कसला विचार करते. मिताली म्हणते की नाही, सहजच. त्यावर आता तो येतो, फ्रेश होऊन आलेला असतो, स्वतःचं टॉवेल तिथेच ठेवतो. आणि तेवढ्यात मिताली म्हणते की नाही, मला आजच्या आज काही झालं तरी बोलायलाच हवं. दादाला ही गोष्ट आवडणार नाही आहे, पण असो, काही होईल ते होईल. असं म्हणत आता मिताली तिथून तडक उठून निघून जाते. पण पृथ्वी मात्र आता इकडे समजून गेला आहे की ही नक्कीच युगंधरला भेटायला गेली आहे, म्हणजे बाबांना भेटायला गेली आहे. तो तिच्या मागावर येतो आणि सोडून देतो. पण तितक्यात आता तिथे विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो, काय झालं, काय शिट, काय भेटायचं की नाही काकाला. त्यावर आता हे दोघं एकमेकांना भेटतात, घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात की बाकीचे बाकीचे कुठे गेले. त्यावर तो म्हणतो त्याचं एक काहीतरी कल्चरल इव्हेंट आहे तिकडे गेलाय. आणि मिथाली त्याच्या लाडक्या बाबाला भेटायला गेली आहे. पृथ्वी म्हणत असतो, मी तिला सांगत होतो की त्याला भेटायची काही गरज नाही आहे. पण तेवढ्यात आता लगेच हा विद्याधर म्हणतो, जाऊ दे रे, शेवटी मुलीचं मन आहे ते, शेवटी बापाकडे वळणारच. करू दे, तिला जे काय करायचं ते करू दे. बाकी तू सांग बरं, तू कसा आहेस. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की मी अगदी ठणठणीत बरं आहे. एक काम कर, तू इथे बस, मी त्यावर थोडंसं आवरून घेतो. आता हा विद्याधर जातो आणि तिथे जाऊन सोफ्यावर बसतो. आणि हा आता पृथ्वी स्वतःच्या बॅगा आवरत असतो. आणि त्याच वेळेला आता लगेच पृथ्वी म्हणतो की अरे, तू खूप ग्रेट माणूस आहेस रे. आज तू जे काही केलंस, तुझ्या बापाला जे काही सडेतोड उत्तर दिलंस ना, त्यासाठी खूप मोठी हिंमत लागते बाबा. स्वतःच्या बापाचा खरा चेहरा असा सगळ्यांसमोर आणायला आणि त्याच्याशी सडेतोड उत्तर बोलायला खरंच जिगर लागते. आणि तू हे केलंस. त्यावर आता हा पृथ्वी म्हणतो की बाबा नाही, युगंधर निंबाळकर, माझ्यासाठी तो नाही, बाप नाही आहे, तो एक सर्वसामान्य माणूस आहे, फक्त युगंधर निंबाळकर. त्यावर आता हा विद्याधर म्हणतो की बरं बाबा, युगंधर निंबाळकर. तर इकडे मंडळी आता असं दाखवलं की हा युगंधर आहे तो खूप संतापलेला आहे. त्याचं एकच चाललेलं आहे की मुलं इथे आली कशी. आणि तर समिधाशी सुद्धा बोलत असतो, समिधा आज जे काही झालं ना ते खूप वाईट झालं, पण ह्या सगळ्यामागे कोण आहे.
याच्यामागे कोणी कटकारस्थान केलं आहे. आणि तेवढ्यात आता त्याला लगेच क्लिक होतं की घरामध्ये असा आगाऊपणा कोणीच करणार नाही आहे. फक्त एकच माणूस तो म्हणजे विद्याधर. आणि त्याला कळतं की म्हणजे हे समद विद्याधरनी केलं आहे. म्हणजे आजचं हवन, आजचं श्राद्धामध्ये विघ्न यावं या हेतूने त्याने मुद्दाम मुलांना इथं बोलवून घेतलं. हे आता युगंधरच्या जेव्हा लक्षात येतं, तेव्हा मात्र आता युगंधर संतापतो आणि त्याचं असं झालेलं असतं, कधी खाली जातोय आणि एकदा कधी जाऊन त्या दोघांची सुद्धा खरडपट्टी काढतोय असं झालेलं आहे. पण मंडळी तेवढ्यात मात्र आता इकडे असं दाखवलंय, अर्ची ही आरतीची बॅग भरत असते. आधी घाईघाईमध्ये सगळे कपडे गोळा करून ती बॅगेमध्ये भरत असते. आरती म्हणते, "अगं अर्ची, तू काय करतेस? माझे कपडे असे बॅगेत का भरतेस? काय झालं काय?" त्यावर अर्ची म्हणते, की "काय झालं म्हणजे? तू हे घर सोडून चाललीस." आरती म्हणते, की "काय अगं, बरी आहेस ना तू? मला काय या घरातून हाकलून बिकलून देतेस की काय?" त्यावर आरची म्हणते, की "हो, तुला या घरातून मी हाकलूनच देते. आत्ताच्या आता तुला हे घर सोडून जायचंय." आरती म्हणते, "अगं बाई, सांग ना की काय करतेस तू? का माझी बॅग भरतेस? आणि मला का घरातून हाकलून द्यायला लागलेस तू?" त्यावर अर्ची म्हणते, "काय ना, आबांचं मन जिंकायचं असेल आणि आबांना तुझ्याशी जो अबोला घेतलाय तो सोडायचा असेल ना, तर आपल्याला हा प्लॅन करावाच लागणार आहे." आणि आता अर्ची स्वतःचा झालेला प्लॅन आहे ना, तो सगळं आरतीला सांगत असते, "बघ, तू हे घर सोडून गेलीस तर आबांना वाईट वाटेल. आबा तुला माफ करतील आणि तुझ्याशी बोलायला लागतील. तुला काही कायमचं घर सोडून नाही जायचंय. तू काही दिवस तुझी वैशालीताई मैत्रीण आहे ना, तिच्याकडे जाऊन राहा." आरती म्हणते, "अगं अर्ची, काय करतेस? मी वैशालीकडे जाऊन राहू?" त्यावर आता अर्ची म्हणते, "आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? तुला आबा तुझ्याशी बोललेले हवेत की नको आहेत? बघ, तू तिच्याकडे काही दिवस जाऊन राहिलीस, आबांना वाटेल खरंच तू घर सोडून गेलेस आणि आबांना वाईट वाटेल आणि नक्की ते तुझ्याशी बोलायला लागतील. बघ, हा माझा प्लॅन आहे ना 100% पूर्ण होणार आहे. जा बरं." आणि आता अर्ची तिच्या हातामध्ये बॅग देते आणि म्हणते, की "जा, आत्ताच्या आत्ता तू वैशालीताईकडे जा." आणि आरती आता तिकडे निघून गेली आहे. इकडे युगंधरच्या मात्र जेव्हा लक्षात आलंय, की या सगळ्या कटकारस्थानामागे विद्याधरचा हात आहे. त्याच्यामुळे तर आता विद्याधरला त्याला खडसवायचं असतं आणि तो रागारागात बाहेर चाललेला असतो. पण तेवढ्याच समोर त्याला मिथाली दिसते. आता मिथाली ही युगंधरशी खरं तर बोलायला आलेली असते. तिला त्याच्याशी बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं. पण युगंधर तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या डोक्यात मात्र राग असतो. आणि आता मिथाली आतमध्ये येते आणि युगंधर म्हणतो, "का इथे का आलीस? कशापायी आलीस इथे माझ्या रूममध्ये?" मिताली बिचारी आधी घाबरलेली असते. तिला बोलू की नको बोलू असं झालेलं आहे. पण ती हळूच म्हणते, की "मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं." युगंधर म्हणतो, की "खाली जो काही तमाशा घातला, तो कमी होता का? की आता पुन्हा इथं आली आहे?" मिताली म्हणते, की "तसं नाही, मला फक्त." पण आता युगंधर तिचं काहीच ऐकून घेत नाही आहे. उलट तिच्याशी उद्धटपणेच बोलतो आणि म्हणतो, की "पण मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. खाली जो तमाशा घातला ना तुम्ही तिघांनी, तो पुरे झाला आहे. आता मला आणखीन इथे तमाशा नको आहे. आणि माझ्या रूममध्ये यायची हिंमत कशी झाली? माझ्या रूममध्ये कशापायी आली तू इथं?" आणि तो तिचा अपमान करतो अक्षरशः. पण आता युगंधरचं पण थोडंसं इथे चुकलं आहे, की स्वतःची मुलगी इथे जर बोलायला आली तर त्याने थोडंसं तिला समजून तिच्याशी बोलायला हवं होतं. पण उलट तोच तिच्यावर, मिथालीवर ओरडतो आणि स्वतःच्या म्हणजे त्याच्या रूममध्ये पुन्हा यायचं नाही आणि पुन्हा तोच विषय काढायचा नाही, असं त्याने आता तिला ठणकावून सांगितलेलं आहे. बिचारीला स्वतःचं मनसुद्धा त्याच्याशी आता व्यक्त करता येत नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता तो युगंधर तिथून रागारागाने निघून जातो. मिथाली मात्र तिथेच उभी राहते. तिला खूप वाईट वाटतं आणि पुन्हा येते आणि ती इकडे तिच्या रूममध्ये येते. इकडे आता पृथ्वी आणि विद्याधर दोघंसुद्धा त्याच्या रूममध्ये असतात. तेवढ्यात मिताली येते, तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि पृथ्वीनं तर ते पाहिलंय. ती येऊन सोफ्यावर बेडवर बसते. पृथ्वी येतोडी म्हणते, की "काय झालं?" तो समजून गेलाय, की नक्कीच हा युगंधर हिला काहीतरी बोलला असणार आहे. तो म्हणतो, "मी तुला म्हणालो होतो ना, की त्या माणसाला भेटायला जायची काही गरज नाही आहे. तुझ्याशी तर एक शब्दसुद्धा बोलला नसेल. उलट तुझा अपमानच केला असेल ना त्याने." त्यावर मिताली म्हणते, "पण दादा, मी त्यांच्याशी फक्त 2 शब्द बोलायला गेले होते रे, पण ते माझ्याशी बोललेच नाही. उलट माझ्यावर रागवले." त्यावर आता त्याच संधीचा फायदा घेत हा पृथ्वी म्हणतो, की "अरे, इथे तर तवा गरम आहे. आपली भाकरी शिजून घ्यायला पाहिजे." आणि तो उठतो आणि इथे मितालीच्या जवळ येतो आणि म्हणतो, की "मिताली बाळा, नको एवढं स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेऊस. युगंधर दादा हा आधीपासूनच तसा आहे. त्याने कधी स्वतःच्या या भावाला सुद्धा कधी माया लावली नाही. त्याला कुठं कळणार आहे माया, प्रेम, भावना काय असतं ते. तू त्याचं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. आणि तुमचा हा काका आहे ना इथे, नको काळजी करू तू अजिबात. बायकोच तर त्यांनी ना बायकोला माया लावली, ना भावाला कधी माया लावली, ना मुलांना. तू काय एवढी अपेक्षा ठेवतेस त्यांच्याकडून?" तेवढ्यात आता विद्याधर पुन्हा म्हणतो, की "लोहा गरम आहे. आपण आत्ताच त्याच्यामध्ये तेल ओतायला हवं." आणि तेवढ्यात आता तो इथे पृथ्वीला म्हणतो, "पृथ्वी, तू इथे आल्यापासून तुला आपल्या घरामध्ये काही वेगळं असं वाटलं नाही का?" त्यावर पृथ्वी म्हणतो, की "नेमकं कशाबद्दल बोलतोयस तू?" त्यावर म्हणतो, "तू आपल्या घरात आल्यानंतर तुला घरात असं वेगळं काही असं काही दिसलं नाही का?" आणि तेवढ्यात आता पृथ्वीला असं आठवणार, की त्याला आनंदीचा चेहरा आठवतो. पण तेवढ्यात खालून आता खूप जोरात आवाज आला आहे विद्याधर म्हणून. आणि आता युगंधर खालून जोरजोरात विद्याधरला आरडाओरडा करत असतो, त्याला आवाज देत असतो. आता या तिघांनी ऐकलं आहे आणि तेवढ्यात
हा विद्याधर म्हणतो की ह्याला आता काय झालं बोंबलायला, आता काय झालं? तो म्हणतो की थांब मी बघून येतो. आणि तो पृथ्वीला म्हणतो की चल तू पण चल खाली. पृथ्वी म्हणतो की नाही मला त्या माणसाचा चेहरासुद्धा बघायचा नाही आहे, माझी इच्छाच नाही आहे, तू जा खाली. आता इकडे आनंदीसुद्धा घाबरले की विद्याधर आपलं सॉरी मालक साहेब एवढे का आरडाओरडा करतायत. आनंदी म्हणते की सुनीताताई मला चला जरा बाहेर घेऊन चला. त्यावर आता इकडे विद्याधरसुद्धा म्हणत असतो की पृथ्वी मग थांबतो इथेच, मी जरा बघतो नक्की ह्याचा काय प्रॉब्लेम झाला आहे ते. आणि असं म्हणत आता विद्याधरसुद्धा तिथून खाली आलेला आहे. युगंधरचा इकडे आवाज बसलाय आणि तरीसुद्धा तो जोरजोरात विद्याधरच्या नावाने आता बोंबा मारत असतो, ओरडत असतो. तर बाकी घरातले सगळे आता बाहेर येतात, माई आजोबा आणि शिल्पा, आणि म्हणतात अरे काय झालं युगंधर, काय एवढा आरडाओरडा सुरू केलास, काय झालं आता? जे आजोबा आहेत ते सुद्धा म्हणतात अरे युगंधर शांत हो, काय झालं? तेवढ्यात आता हा विद्याधर खाली येतो आणि म्हणतो की दादा अरे काय झालं, एवढं का माझ्या नावाने बोंबाबोंब मारतोयस, एवढी काय तुला माझी आठवण येते? आणि तो आता निर्लज्जसारखा येऊन त्याच्यासमोर हसत असतो आणि म्हणतो बोल काय झालं, एवढी कशी अपाय माझी तुला आठवण यायला लागली आहे? त्यावर आता हा युगंधर जो आहे तो प्रचंड चिडलेला आहे आणि म्हणतो की मला समजलंय या सगळ्या मागचा करता करविता आणि ह्या कारस्थानी कोण आहे ना ते मला समजलंय. आणि असं म्हणत आता विद्याधरच्या एक सणसणीत कानाखाली देतो, अशी कानाखाली देतो की विद्याधर आता थेट जाऊन तिथे जे हवण केलेलं असतं आणि त्या हवनचं जे काळी राख असते त्या राखेमध्ये जाऊन त्याचा चेहरा पडतो आणि युगंधर आपल्या विद्याधरच्या पूर्ण चेहऱ्याला काळं 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 लागलेलं आहे. आता हे सगळेजण त्याच्याकडे बघत बसतात. विद्याधर त्याचा चेहरा उचलतो आणि तो स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. त्याच्या चेहऱ्याला पूर्ण काळं काळं लागलेलं असतं. तो उठून उभा राहतो आणि म्हणतो की दादा तू हे काय करतोय? त्यावर त्या धनश्रीसुद्धा म्हणते अहो दादा तुम्ही काय करताय? त्यावर युगंधर म्हणतो की ह्या माणसामुळे आज जो काही तमाशा झालाय ना तो या माणसामुळे झालाय. त्यावर आता धनश्री म्हणते की दादा तुम्ही तुमच्या मुलांचा राग उगाचच माझ्या नवऱ्यावर काढू नका. तुम्ही त्यांचा राग माझ्या नवऱ्यावर काय काढताय? आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याची काय चूक आहे? त्यावर आता इथे युगंधर म्हणत असतो की काय चूक आहे? आज जो काही तमाशा झाला आहे त्याला सर्वस्व हा माणूस जबाबदार आहे. ह्याने मुद्दाम पोरांना आज इथं बोलावून घेतलं. धनश्री पुन्हा म्हटली पण अहो त्याने मुलांना बोलावून घेतलं, पण मुलांनी जे काही केलं त्यात ह्या सगळ्यात यांचा काय संबंध? तुम्ही त्यांच्यावर कशापायी सगळा राग काढताय? त्यावर मात्र आता विद्याधर युगंधरच्या समोर येतो आणि म्हणतो की व्हय मीच केलं हे समज, मीच बोलून घेतलं पोरांना, पण तुला का त्याचा एवढा त्रास होतोय? त्या पोरांच्या आईच्या श्राद्धासाठी त्या तिघांना बोलवून घेतलं, त्यात काय झालं एवढं? त्यावर आता युगंधर म्हणतो की मला माहीत होतं की हे सगळं कारस्थान तुझंच असणार आहे. त्यावर आता लगेच विद्याधर म्हणतो कारस्थान? अरे स्वतःच्या पोरांना आईच्या श्राद्धासाठी बोलवणं हे पुण्याचं काम असतं. कारस्थान नाही म्हणत त्याला, हे पुण्याचं काम आहे. तू काय एवढा थैथयाट करायला लागलाय? असं वाटतंय की तू काहीतरी पाप केलंय आणि हे केलेलं पाप तुझ्या पोरांच्या समोर कधीही येऊ नये म्हणून. त्यावर आता विद्याधर म्हणतो, आपला युगंधर म्हणत असतो, पाप पुण्याच्या गोष्टी तुझ्या तोंडात शोभत नाही. तू तर बोलूच नकोस. पाप म्हणजे काय असतं आणि पुण्य काय असतं ह्याचा तुला फरक तरी कळतो का? तू पोरांना बोलवलंस हे पुण्याच्या हिशोबाने किंवा पुण्याच्या हेतूने, चांगल्या हेतूने नाही बोलवलंस. आज ह्या दिवशी समिताचं श्राद्ध खराब कसं होईल, मला त्रास कसा होईल, मानसिक त्रास कसा देता येईल, ह्या सगळ्याचा विचार करून म्हणून तू पोरांसनी इथं बोलवलं आहेस. तुझं कारस्थान हे होतं की आजचा हा दिवस वाईट जावा म्हणून. उगाच पाप पुण्याच्या गोष्टी माझ्यासमोर तू करू नकोस. असं जेव्हा आता युगंधर म्हणत असतो तेवढ्यात समोरून आता वरून पृथ्वी आलेला असतो आणि म्हणतो की बस करा, उगाचच कोणाचाही राग कोणावर काढू नका आणि माझा राग हा माझ्या काकावर काढू नका युगंधर निंबाळकर, असं म्हणत आता पृथ्वी खाली येतो. आता पृथ्वीला एवढं मोठ्या आवाजात बोलताना बघून सगळेजण मागे पृथ्वीकडे वळून पाहतात आणि आता असं वाटतं की पुन्हा एकदा आता मोठा राडा होणार आहे. सगळेजण घाबरलेले असतात. पण त्याचवेळी मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की अर्ची आबांची घरामध्ये वाट पाहत असते. म्हणजे कधी आबा घरी येतात आणि त्यांना कळतं आहे की आरतीताई घर सोडून गेली आहे. आता ती आबांची वाट पाहते पाहते आणि तेवढ्यात तिला आबा दिसतात. जसं आबांना पाहते तशी आता ती घरामध्ये आरडाओरडा करायला सुरुवात करते. म्हणजे आरतीताई आरतीताई कुठे आहेस तू? आणि ती आरतीला सगळा घरभर शोधत असते. आबा म्हणतात अगं काय झालं काय अर्ची? तर आता इथे अर्ची येते म्हणते आबा आरतीताई कुठे दिसतच नाही आहे हो, मी केव्हाची तिला घरात हुडकते, इकडे तिकडे शोधते, कुठंच सापडत नाही आहे ती. आणि ती पूर्ण पॅनिक झालेली सारखी झाली आणि शोधते शोधते. आबा म्हणतात अगं इथंच कुठेतरी असेल बघ की. ती म्हणते की नाही नाही आरतीताई घरात कुठेच नाही आहे, मला तर वाटतं ती घरं सोडून गेली आहे. बघा ना तिची बॅग पण नाही आहे, कपडे पण नाही आहे, घरात काहीच नाही आहे. आबा खरंच आरतीताईनं घरं सोडून गेली आहे. असं म्हणत आता आरची रडायला लागते आणि म्हणते की आबा आता काय करायचं? आरतीताई आता आपली परत कधी येणार नाही का? खरंच ती घर सोडून गेली आहे. आबा मात्र घाबरलेत आणि म्हणते आरची अगं काय बोलतेस तू? ती कशापायी घर सोडून जाईल?
त्यावर आरची म्हणतात की का नाही जाणार, तुम्ही तिच्यावरती चिडलात, तिच्याशी रागवला, तिच्याशी बोलत नाही आहे, तिच्याशी अबोला धरलाय, मग ती तरी काय करेल, गेली असेल कंटाळून तुम्हाला घर सोडून. आबा म्हणतात अरे देवा, अरे देवा, हे काय झालं. आबा आता त्यांची बॅग खाली ठेवतात आणि म्हणतात की असं कसं झालं. नाही नाही नाही, आरती कुठे गेली, तिला ती पहिली बघ जा, तिला घेऊन ये. आरचीला आता इकडे मज्जा वाटत असते, आबा इकडे थोडीशी घाबरलेत, पॅनिक झालेत, म्हणजे तिचा प्लॅन आता अगदी सक्सेसफुल झालाय असं तिला वाटतंय बरं का. आबा म्हणतात की नाही नाही, माझी आरती गेली कुठे. आणि ते डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात की मी आत्ता आत्ता तिच्याशी बोलायला तयार आहे. तू एक काम कर, तू तिला आत्ता कुठे आहे तिथून हुडकून घेऊन ये, मी तिच्याशी अबोला सोडून देतो, पण माझ्या आरतीला पहिलं घरी घेऊन ये. आरतीला हे सगळं बघून खूप भारी वाटतंय. तर मंडळी इकडे आता पृथ्वी सगळ्यांसमोर हॉलमध्ये बाहेर आलाय आणि युगंधरला म्हणतो की माझ्या काकाला काही बोलायचं नाही. काय ना, कधी स्वतःच्या पोरांना हक्काने स्वतःच्या घरी बोलायची तसदी घेतली का तुम्ही? पण माझ्या काकाने आज आठवणीने या शुभ दिवशी आम्हा पोरांना इथे बोलावून घेतलं आणि आज त्याच्यामुळेच आम्हाला आमच्या आईचं हवनसुद्धा करता आलं. आणि तुमच्या हवनमध्ये आज जो काही झालं, त्या गोष्टी झाल्या त्या अगदी बरोबरच झाल्या. काय ना, आज मी जे काही हवन केलं माझ्या आईचं, माझ्या आईच्या हातम्याला शांती मिळाली असेल. पण तुम्ही जे हवन केलं ना, ते माझ्या आईपर्यंत अजिबात पोचलं असेल. कारण ते हवन नव्हतं, ते फक्त एक ढोंग होतं, दिखावा होता. तुम्हाला फक्त लोकांना सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की तुमचं फक्त आईवर प्रेम होतं, पण तुमचं तिच्यावरती कधी प्रेम नव्हतं. तुमचा जो काही सगळा आहे ना, तो फक्त दिखावा आणि खोटारडेपणा आहे. युगंधर म्हणतो की बस बस झाला हा तमाशा. त्यावर आता इथे ही सुद्धा शिल्पासुद्धा म्हणते की अरे पृथ्वी बस कर, काय करतोयस तू. आणि आता सगळेच म्हणजे आता इथे माईसुद्धा म्हणतात की अरे युगंधर चुकीचा नाही आहे, बरोबर आहे त्याचं. त्यावर आता पृथ्वी लगेच म्हणतो की मग काका तरी कुठे चुकीचा आहे, त्याने आम्हाला इथे हवनासाठी बोलून घेतलं, ही त्याची चूक आहे का. आणि त्याच्यामुळे जर हा माणूस त्याच्यावरती हात उचलणार असेल तर मी ते अजिबात खपवून घेणार नाही आहे, कळलं. त्यावर आता बापू म्हणतात की अरे पृथ्वी, पण तू स्वतःच्याच बापाबद्दल एवढा गैरसमज का करून घेतोयस, तू समजतोयस तसं काही नाही आहे. आता माईसुद्धा म्हणत असतात की अरे पृथ्वी जरा शांत हो, आणि तू खरंच युगंधरबद्दल गैरसमज करून घेतोयस, तर तू समजतोयस तसं काही नाही आहे, युगंधर कुठेही चुकीचा नाही आहे. अरे हा युगंधर पृथ्वीला म्हणतो की माझ्याच घरामध्ये येऊन माझ्या स्वाभिमानाची होळी करण्याचा अधिकार कोणी दिला तुला. माझ्यासमोर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. पण तेवढ्यात आता हा पृथ्वी म्हणतो की काय ना, तुमच्या स्वाभिमानाची होळी करण्याचा अधिकार तुम्हीच दिला आहे मिस्टर युगंधर निंबाळकर. आणि तू स्वतःच्या बापाला आता नावाने आवाज देतो, सगळेजण त्याच्याकडे पाहत बसतात आणि म्हणतात की काय आहे ना, जसं तुम्ही पेराल तसंच उगवणार आहे. आणि अगदी तसंच झालंय, जे तुम्ही पेरलंय ना तेच उगवतंय. आणि पृथ्वी आता इथे शिल्पाला म्हणतो की सांग, तुझ्या भावाला सांग, तुझ्या भावाने जे पेरलंय ना तेच उगवायला सुरुवात झाली आहे. आता पृथ्वीच्या ह्या बोलण्यावर हा युगंधर आणखीन चिडलाय आणि तिथे जातो आणि जो हवन केलेल्याची जी राख आहे ती राख हातात घेतो. आणि ती राख हातात घेऊन आता तो पुन्हा एकदा या दोघांच्या म्हणजे पृथ्वीच्या आणि विद्याधरच्या समोर येतो. त्यांच्याबद्दल त्याच्या मनात इतका राग झाला की आता ती राख हातात घेऊन तो शपथ घेतो की ज्यांनी कोणी माझ्या समिधाच्या कार्यामध्ये विघ्न आणलं, हवन चालू असताना विघ्न निर्माण केलं, त्यांना मी सोडणार नाही आहे. मी शपथ घेतो की त्या दोघांनाही घरातून बाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही आहे. अशी आता तो तेवढा शपथ घेतोच. आणि हा पृथ्वीसुद्धा म्हणतो की आम्हाला आमच्या घरातून तुम्ही बाहेर काढू शकत नाही आहे. कसं बाहेर काढतो ना ते मीच बघतो. आता ह्या दोघांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होणार असं वाटत असतं. आता हा युगंधर त्या दोघांना घरातून बाहेर काढायला जाणार, तेवढ्यात मात्र तिकडून आवाज आलाय आनंदीचा, थांबा म्हणून. आता आनंदी थांबा म्हटल्यानंतर सगळेजण मागे वळून पाहतात. आनंदीने समिधाचा जो फाटलेला फोटो आहे तो तिने अगदी छान व्यवस्थित चिपकवलाय. आणि तो फोटो घेऊन आता आनंदी सगळ्यांच्या समोर बाहेर येते आणि म्हणते की थांबा, बस झालं, बस करा आता. आणि तिने तो आणलेला फोटो तिथे जो आता हवन होतं ते जे टेबल आहे त्या टेबलांवर ती आणून तो फोटो ठेवते. आता आनंदी समोर येत असताना पृथ्वी हा तिच्याकडे पाहतच असतो की नक्की ही आहे तरी कोण. पण आनंदी जेव्हा आता ती फोटो खाली ठेवते, युगंधरला ते छान वाटतं. म्हणजे जो समिधाचा फोटो काही फाटला गेला होता तो आनंदीने पुन्हा एकदा पहिल्यासारखा बनवलाय. आता तिने तो फोटो सगळ्यांसमोर आणून ठेवते. पण आता पृथ्वीला प्रश्न पडलाय की नक्की कोण आहे तरी कोण. पृथ्वी आता इथे सगळ्यांसमोर पुन्हा एकदा म्हणतो की कोण आहे ही. त्यावर आता पुन्हा जी शिल्पा आहे त्या गोष्टीला टाळाटाळ करते आणि म्हणते की बस झालं, बस झालं, आता झाला तेवढा तमाशा. आणि त्या दोघांनासुद्धा ती बाजूला करते आणि युगंधरला म्हणते की युगंधर बस, ह्या सगळ्या वागण्याने समिधाच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का, काय करतेस तू, किंवा आजच्या दिवशी तरी नको. आणि असं म्हणत ती युगंधरला आता घेऊन तिथून निघून जाते. आता ही जी आहे आनंदी, तीसुद्धा समिधाची माफी मागते. आज जो काही सगळा प्रकार घडला
त्याबद्दल माफी मागते. तर मंडळी इकडे आता प्रोमोमध्ये असं दाखवलं की सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळेला आनंदी येते आणि आनंदीने आता इथे जे नोकर लोक आहेत, सर्वंट लोक, त्या सर्वंट लोकांचेच कपडे म्हणजे साडी घालून सगळ्यांसमोर आले आणि युगंधरने आता ते पाहिले आणि युगंधर म्हणतो की आनंदी, हे काय कपडे घालून आलेस तू? त्यावर मात्र हा पृथ्वी लगेच म्हणतो की काय कपडे घालून आलेस म्हणजे घरची नोकर आहे तर घरच्या नोकरांचेच कपडे घालणार ना ती. कारण आता पृथ्वीला सुद्धा शिल्पाने हेच सांगितलेलं आहे की ती घरची नोकर आहे आणि आनंदीने सुद्धा ती गोष्ट स्वीकारली आहे. युगंधर म्हणतो आनंदी, तू ह्या मुलांची आई आहेस. त्यावर आता ही आनंदी म्हणत असते की मालक साहेब, मला माहिती आहे मला ह्या तिन्ही मुलांची मन प्रेमाने जिंकायची आहेत आणि त्यासाठी मी जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे असं मला वाटतंय. काय आहे ना, आतापर्यंत माझे सगळे निर्णय नशिबाने घेतलेत, पण हा निर्णय मला माझा स्वतःचा घ्यायचा आहे आणि तिन्ही मुलांची मनं मला प्रेमाने जिंकायची आहेत. असं म्हणत आनंदीने आता हे सगळं जे काही केलं आहे त्याच्यावर युगंधरसुद्धा ह्या गोष्टीला राजी होतो. पण विद्याधर म्हणत असतो की आता खरी मजा येणार आहे. तर मंडळी, खरं तर आता आनंदीने हा नोकराचा जो काही वेश घेतला आहे तो तुम्हाला आवडला का? आनंदीचा हा निर्णय आणि आनंदी खरंच त्या तिन्ही मुलांचं मन जिंकून घेऊ शकेल का? आणि तिन्ही मुलं आनंदीला आई म्हणून ॲक्सेप्ट करतील का? हे आता आपल्या येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असे येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला